यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मांदुरे येथे 1906 मध्ये झाला. लहान वयातच त्यांना अध्यात्माची ओढ लागली आणि ते नाथ संप्रदायामध्ये साधण्यात आले. पुढे त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्र आणि हिमालय परिसरात भ्रमण करून साधना केली. खोपोली या मठाचं महत्त्व काय आहे? आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते खोपोली येथील गगनगिरी महाराजांचे आश्रम आहे. त्याच ठिकाणी महाराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस वास्तव्य केले आणि 4 फेब्रुवारी 2008 रोजी महासमाधानी घेतली अशी नोंद उपलब्ध आहे. तर आजूबाजूचा परिसर इतका निसर्गरम्य देखणा होता की बाजूला वाहणाऱ्या ओढ्यातून जे पाणी वाहत होतं ते अतिशय मनमोहक टाकणारं होतं आणि स्वच्छ आणि सुंदर परिसर. आजूबाजूचा परिसर एकदम शांत आणि मस्त होता. आम्ही दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. 30 रुपये प्रति व्यक्ती चार्ज घेतल्यानंतर महाप्रसादा 12:30 नंतर चालू करण्यात आला. महाप्रसादामध्ये आम्हाला शिरा, वरण भात आणि चवळीची सुकी भाजी दिली होती. ही भाजी दररोज चेंज होते. त्यानंतर आपण आपलं स्वतःचं ताट स्वच्छ साबणाने धुवून पुन्हा त्या ठिकाणी ठेवायचं, असं तिथला नियम आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर शेरी रिक्षा जर कोणी येत असेल ट्रेनने तर शेरी रिक्षा खोपोली रेल्वे स्टेशन ते गगनगिरी महाराज आश्रमापर्यंत 20 रुपये चार्जेस केले जातात. त्यानंतर आम्ही पुढे लोणावळा फिरायला गेलो. लोणावळ्यामधले हे अतिशय मनमोहक करणारे स्पॉट आम्ही बघितले. त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि समोर धबधबा असा खाली पडत होता. तो पाहताना अतिशय मनमोहक वाटत होतं. तर पहा तुम्हीच. नको जायला. ह्या समोर दिसतोय तो मिसिंग लिंक आहे. आज नवीन आता बनवला आहे तो मिसिंग लिंक आहे. लोणावळा घाटातील मिसिंग लिंक चालू झाल्यापासून घाटामधली बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी झालेली आहे. बऱ्यापैकी म्हणत नाही तर जास्त प्रमाणात ट्रॅफिक कमी झालेली आहे. पूर्वी ह्या 2 ते 2.5 तास या